हां बोला, द्या घोषणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जिजाऊ जय जिजाऊ. आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या प्रशासनाचा 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जिजाऊ जय जिजाऊ. मी लोंढे अशोक फकीर. आमच्या अशा मागण्या आहेत की गेली 10 ते 15 वर्षापासून आम्ही विद्यापीठ उपकेंद्रामध्ये सातत्याने एक दिवस खंड न पडता विद्यापीठाला सेवा देत आलेलो आहोत. अनेक अडचणीच्या कामामध्ये विद्यापीठाला आमचं सहकार्य लाभलेलं आहे. अनेक कर्मचाऱ्यावर अनेक प्रशासकीय जबाबदारीचे कामं दिलेले आहेत, परंतु विद्यापीठ त्या कर्मचाऱ्याचा कुठलाही विचार न करता अत्यंत कमी पगारावर राबवून घेत आहे. तरी विद्यापीठ प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की विद्यापीठ प्रशासनानं ज्या पद्धतीनं काही कर्मचारी गेली अनेक वर्षापासून विद्यापीठ निधीतून घेतलेले आहेत आणि जे कर्मचारी विद्यापीठ निधीतून घेतलेले आहेत ते कर्मचारी ज्या पद्धतीने घेतले त्याच पद्धतीनं इतरही कर्मचारी आहेत त्यांना विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर घेण्यात यावी. आणि विद्यापीठामध्ये जी ठेकेदारी पद्धत आहे ती ठेकेदारी पद्धत बंद करावी, ह्याकरिता आम्ही आज ह्या ठिकाणी काम बंद आंदोलन करीत आहोत. तरी प्रशासनाने आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी विद्यापीठातील ठेकेदारी पद्धत बंद करावी आणि सर्व कर्मचाऱ्यांना विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर, जेणेकरून विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांची उपजीविका भागावी, त्यांचे संसार उद्ध्वस्त होऊ नये ह्याची काळजी घेऊन विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर त्वरित नेमणुका द्याव्यात ही आमची विनंती आहे प्रशासनाला. मी स्वप्नाली प्रमोद कोकाटे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर व त्या अंतर्गत उपकेंद्र धाराशिव येथे कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहे. आम्ही रोजंदारी कर्मचारी म्हणून गेली 10, 15, 20 वर्षापासून कार्यरत आहोत. वाढती महागाई, विद्यापीठ शहरापासून विद्यापीठाचे अंतर, काही फॅमिली अचानक आकस्मिक घटनेमुळे डिस्टर्ब झालेले आहे, काही कर्मचारी एकलपालकी झालेले आहेत. या सर्व इतकी महागाई झपाट्याने वाढत असताना पगारी काहीच वाढलेल्या नाहीत. आमच्या 10-15 वर्षापासून त्यांनी इथल्या उपपरिसरामधले किंवा विद्यापीठातले विभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांचा अभिप्राय घेऊन आमच्या कामाबद्दल त्यांच्याकडून आमच्या कामाचा अभिप्राय घ्यावा, आम्ही काम कसं करत आहोत काय नाही याचा अभिप्राय घेऊन आम्हाला योग्य न्याय मिळावा ही आमची कळकळीची विनंती आहे. आम्हाला विद्यापीठाकडून कुशल व अकुशल कर्मचारी याप्रमाणे 17,000 व 15,000 असे वेतन विद्यापीठाकडून कंत्राटदाराला दिले जातात, परंतु ते आमच्यापर्यंत कुशल व अकुशल कर्मचाऱ्यास 10 व 12,000 इतकेच पेमेंट मिळत आहे. यात जवळपास 4-5 हजाराची तफावत जाणवते. ही तफावत खूप, साधारण विचार केली तर ही तफावत खूप मोठी आहे. या सर्व गोष्टींचा प्रशासनाने खूप बारकाईने व काटकसरी नीट व्यवस्थित विचार करून आम्हाला योग्य न्याय मिळावा, आमच्या कुटुंबाचा विचार करावा ही आमची कळकळीची विनंती आहे. बाकीचे पैसे कोणाचे खिशात जातात? कंत्राटदाराला ते देतात, आम्हाला पेमेंटच्या स्लिप पण भेटत नाहीत. त्यासाठी खूप पाठपुरावा केला, आमची कामंही व्यवस्थित होत नाहीत. विद्यापीठात गेल्यानंतर आज उद्या करतात. आता माझेच मिस्टर एक्सपायर झालेले आहेत, त्यांना जवळपास 8-9 महिने झालेले आहेत. मी 2-3दा विद्यापीठात गेले आहेत नेम चेंजसाठी. कंत्राटदार पण योग्य रिस्पॉन्स देत नाहीत. आज करू उद्या करू म्हणतायत. मी थकून गेले आहे. प्रमुख मागणी काय तुमची? आमची पेमेंट खूपच कमी आहे. आम्हाला दिवसावर पेमेंट आहेत. काही अडचणी असतात त्यामुळे आमच्या कधीमध्ये सुट्ट्या पडतात, तर जवळपास आम्हाला 8-9-10 हजाराच्या दरम्यान पेमेंट पडत आहे, परंतु ते कंत्राटदाराला 15,000च्या जवळपास देतात. प्रमुख मागणी तुमची काय नाही? आम्हाला विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर नियुक्त करावे. ह्याच्या अगोदर जे कर्मचारी जे विद्यापीठ फंडातून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आम्हालाही त्यांच्यानुसारच घेण्यात यावं. आम्हालाही त्याप्रमाणेच योग्य न्याय द्यावा. ही जर मागणी मान्य झाल्यानंतर पुढे काय करणार? आम्ही हे आता उपोषण असंच ठेवू. काम बंद आंदोलन आमचं हे काम आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत असेच राहील.